आत्मा नमस्ते. मी मास्टर पूजा. आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आपल्याकडून मला खूप प्रेम मिळत आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत राहा, लाईक करा. तुम्ही माझी एक सोल फॅमिली आहात आणि असेच वेगवेगळ्या प्रकारचे छान विषयांचे व्हिडिओ घेऊन मी नक्की आपल्यासाठी येणार आहे. तर आजचा आपला जो विषय आहे, ही एक आधुनिक मेथड आहे जी अनेक वर्ष एक मॅजिकल मेथड म्हणून ओळखली जाते. ज्या मेथडचं नाव आहे निकोला टेस्ला मेथड, 369 मॅजिकल मेथड. आणि निकोला टेस्ला यांची ही एक मेथड ओळखली जाते, त्यांच्या नावाने ही एक मेथड ओळखली जाते. निकोला टेस्ला यांनी ही मेथड जगासमोर आणलेली आहे. 369 ही एक मॅनिफेस्टेशनची मेथड आहे, ज्यामुळे आपण कुठल्याही प्रकारच्या इच्छेचे मॅनिफेस्टेशन खूप लवकर करू शकतो. यामध्ये पूर्णपणे आपला फेथ, आपला विश्वास महत्वाचा आहे. तर सुरू करूया आपण की एक्झॅक्टली ही मेथड म्हणजे काय आहे आणि आपण काय केलं पाहिजे. तर आपली कुठल्याही प्रकारची इच्छा असेल, या इच्छेला आपल्याला रोज एका बुक मध्ये लिहायचे. आपल्याला जी पण आपली इच्छा असेल, या इच्छेला आपल्याला सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी किंवा रात्री दिवसभरातल्या 3 घटकांमध्ये आपल्याला या इच्छा लिहायच्या आहेत. या इच्छा कशा लिहायच्या आहेत? यासाठी आपण एक नवी कोरी वही घ्यायची आहे. कुठल्याही जुन्या वहीमध्ये ही मेथड यूज करायची नाहीये, कारण वस्तू जेव्हा जुनी असते तेव्हा त्याची एनर्जी पण तशीच डल झालेली असते. त्यामुळे एक छान नवी कोरी वही घ्यायची आहे. यासाठी आपण जर आपली इतर कुठलीही इच्छा असेल तर ती तुम्ही लाल पेनाने लिहू शकता, आणि जर आपली मनी रिलेटेड इच्छा असेल तर तुम्ही ग्रीन इंकच्या पेनने लिहू शकता. फक्त पैशांशी रिलेटेड कुठलीही इच्छा असेल त्यासाठी आपल्याला ग्रीन इंकचं पेन यूज करायचं आहे, आणि इतर कुठल्याही जनरल इच्छांची पूर्ती असेल तर आपल्याला लाल रंगाच्या शाईच्या पेनाचा वापर करायचा आहे. जेव्हा तुम्ही एक नवी कोरी वही घेऊन याल तेव्हा एक अगरबत्ती घ्यायची आहे, आणि या अगरबत्तीने त्या वहीला साइडने क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज जस्ट क्लीन करायचं आहे. कारण ट्रान्सपोर्ट मधनं येणारी कुठलीही वस्तू जिचा ऑरा डल झालेला असतो, यामध्ये कधीही आपली कुठलीही पॉझिटिव्ह इच्छा लिहू नये किंवा कुठल्याही रिच्युअलसाठी या वस्तू अशाच वापरू नये. त्यामुळे आपण पहिल्यांदा त्या बुकचं क्लिन्झिंग करून घेणार आहोत. त्यानंतर तुमच्या योग्य त्या वेळेप्रमाणे तुम्ही याची सुरुवात करू शकता. तुमची इच्छा स्पष्ट असली पाहिजे. ही इच्छा पूर्णपणे स्पष्ट असली पाहिजे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वतःलाच तुम्हाला डाऊट नसला पाहिजे. आणि ही इच्छा लिहिताना आपण रिक्वेस्ट फॉर्म मध्ये लिहायची आहे, कारण बऱ्याच वेळेला आपल्याला असं सांगितलं गेलेलं आहे की इच्छा लिहिताना तुम्ही असं लिहायचं आहे की मला हे ऑलरेडी मिळालेलं आहे. तर आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे किंवा आपलं जे कॉन्शियस माइंड आहे, या कॉन्शियस किंवा सबकॉन्शियस माइंडला हे सहजासहजी पटत नाही की आपल्याला ते मिळाले. कारण कॉन्शियस माइंड जो विचार करतो त्या विचारांना आपलं सबकॉन्शियस माइंड काही प्रमाणामध्ये अट्रॅक्ट करत असतं. जी गोष्ट आपल्याला अद्याप मिळालेली नाही आणि ती आपण लिहितो की हे मला मिळालेलं आहे, पण कुठेतरी आपलं कॉन्शियस माइंड जे असतं हे डाऊट मध्ये जातं की अजून तर मिळालेलं नाहीये आणि आपण हे मिळालेलं लिहितोय. आणि कुठेतरी मनामध्ये एक शंका असते, आपण लिहित तर आहोत पण खरंच मिळेल का? हा डाऊट कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यामध्ये असतो, म्हणून आपल्या अनेक इच्छा लवकर पूर्ण होत नाही, त्यांचं मॅनिफेस्टेशन पटकन होत नाही. तर यासाठी आपल्याला इच्छा लिहिताना अशा स्पष्ट पद्धतीमध्ये लिहायचं आहे की हे मला या दिवसापर्यंत मिळू दे. फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण घेऊया की तुम्हाला एखादी कार घ्यायची आहे, तुम्हाला मर्सिडीज घ्यायची आहे, तर तुम्ही लिहू शकता की मी 31 डिसेंबर 2026 या दिवशी मला मर्सिडीज कार आणायची आहे आणि ती मला घेता येऊ दे. अशी तुमची स्पष्ट इच्छा. कुठे तुम्हाला जॉबचा तुम्ही इंटरव्ह्यू देणार आहात, तर मी या दिवशी जॉबचा इंटरव्ह्यू देणार आहे, तो इंटरव्ह्यू माझा पास होऊ दे. या कंपनीमध्ये मला जॉब मिळू दे, या तारखेपर्यंत, या दिवसापर्यंत मिळू दे. म्हणजे हे मी एक उदाहरण दिली आपल्याला की अशा फॉर्म मध्ये आपल्याला ती रिक्वेस्ट लिहायची आहे. तर रिक्वेस्ट लिहिताना आपण
अशा पद्धतीत लिहायची आहे. इच्छा लिहिताना आपण ही इच्छा अशा पद्धतीमध्ये लिहायची आहे. आता ही इच्छा सकाळच्या वेळेमध्ये आपल्याला 3 वेळा लिहायची आहे. दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला 6 वेळा लिहायची आहे आणि रात्री किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये रात्र किंवा संध्याकाळ यापैकी आपण कुठलीही वेळ निवडू शकता. रात्र किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्याला ही इच्छा 9 वेळा लिहायची आहे. ही इच्छा लिहिताना मध्ये आपल्याला कोणाशी बोलायचं नाहीये. शांतपणे इच्छा लिहून घ्यायच्या आहेत. सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा, संध्याकाळी किंवा रात्री 9 वेळा अशा प्रकारे इच्छा लिहायची आहे. त्यानंतर ती वही तुम्ही तुमच्या सेफ प्लेस मध्ये ठेवायची आहे. ही रेमेडी करताना तुम्ही कोणालाही आधीच सांगायचं नाही की तुम्ही काय करत आहात, कारण आपली जी एनर्जी आहे जी आपण त्यामध्ये टाकत आहोत ही एनर्जी कुठेतरी डिस्टर्ब होते. कोणाचे इंटेन्शन्स कसे आहेत हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे आपण ही इच्छा पूर्ण होईपर्यंत तरी कोणाला नाही सांगायचं. यानंतर जसं तुम्ही लिहित आहात त्याचप्रमाणे तुम्हाला मनामधनं सुद्धा सेम इंटेन्शन टाकून या इच्छेला बोलायचंय. तुम्ही सकाळी 3 वेळा ही इच्छा लिहून झाली की त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, मनामध्ये ही इच्छा बोलायची. म्हणजे तुम्ही 17 सेकंडच्या आत मनामध्ये मोठ्याने ही इच्छा बोलणार आहात जी तुम्ही लिहिलेली आहे. दुपारी 6 वेळा 17 सेकंडच्या आत तुम्ही इच्छा मनामध्ये मोठ्याने बोलणार आहात जी तुम्ही लिहिलेली आहे. आणि संध्याकाळी किंवा रात्री जेव्हा तुम्ही 9 वेळा ती इच्छा लिहाल त्यानंतर मनामध्ये मोठ्याने 17 सेकंडच्या आत तुम्हाला ही इच्छा बोलायची आहे. आता यामध्ये 3 आणि 6 वेळा इच्छा 17 सेकंडच्या आत बोलून सहजपणे होते. पण बऱ्याच वेळेला जर इच्छा मोठी असेल तर 17 सेकंडच्या आत 9 वेळा मनामध्ये बोलणं कठीण असतं. त्यामुळे इच्छा शॉर्टकट असावी की जी तुम्ही 17 सेकंडच्या आत 9 वेळाही सहजपणे बोलू शकता. आता 17 सेकंड कसे मोजायचे, तर तुम्ही अलार्म लावून ठेवू शकता 17 सेकंडचा आणि त्यामध्ये मनातून मोठ्याने इच्छा बोलायची आहे. ही रेमेडी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला याचा लवकरात लवकर रिझल्ट येईल. आता ही रेमेडी किती दिवस करायची आहे, ही मेथड तुम्ही किती दिवस करायची आहे, ही मेथड तुम्ही तुमच्या एकतर कुठल्याही इच्छापूर्तीसाठी करू शकता. अर्थातच इच्छा स्वतःच्या चांगल्यासाठी असावी. तुम्ही इतरांसाठी करत असाल तर कोणाच्या तरी बिहाफने तुम्ही करू शकता की आपल्याला वाटत असेल की या व्यक्तीच्या जीवनात हे परिवर्तन व्हावं. आपल्या घरातील कोणी आपले रिलेटिव्ह आहेत ते जॉब शोधत असतील तर त्यांना लवकर जॉब मिळावा, मुलांचं ऍडमिशन चांगल्या कॉलेजमध्ये व्हावं, मुलांचं करिअर चांगलं व्हावं. कुठल्याही प्रकारची इच्छा असू शकते जी तुम्ही इतरांसाठीही करू शकता. अर्थातच कुणाच्या वाईटासाठी ही इच्छा कधीही मॅनिफेस्ट होणार नाही. उलट त्याचं आपल्याला बॅकफायर होऊ शकतं. त्यामुळे कुठल्याही वाईट गोष्टीसाठी याचा उपयोग करू नये. केला तर फक्त चांगल्यासाठी, पॉझिटिव्ह गोष्टींसाठीच या मॅनिफेस्टेशन मेथडचा नक्की उपयोग करावा. तर ही इच्छा आपण किती दिवस अशा प्रकारे ही मेथड करायची आहे, तर साधारणपणे 21 दिवस आपण हे कंटिन्यू करू शकता. इच्छा फार जास्त मोठी असेल आणि ती होण्यासाठी तुम्हाला माहितीये की आपल्याला थोडा काळ लागणार आहे, तर तुम्ही 40 डेज किंवा 45 डेज कंटिन्यू करा. त्यापेक्षाही असेल तर तुम्ही 90 डेज कंटिन्यू करू शकता. पण एवढं नक्की आहे, एखादी इच्छा तुम्हाला माहित आहे की ही होण्यासारखी आहे पण कुठेतरी अडथळे येत आहेत, तर आपली ही इच्छा नक्की पूर्ण होईल. युनिव्हर्स तुम्हाला ही इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्की मदत करेल. कारण 369 हा मॅनिफेस्टेशन कोड आहे आणि हा युनिव्हर्सशी स्ट्रॉंगली कनेक्ट होणारा एक डिवाइन कोड आहे जो आपल्या प्रत्येक इच्छेला अस्तित्वामध्ये आणतो. त्यामुळे नक्की आपण आपल्या कुठल्याही चांगल्या पॉझिटिव्ह कामांसाठी, पॉझिटिव्ह इच्छेसाठी ही मेथड करून बघा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशाच प्रकारचे खूप छान व्हिडिओ नक्की आपल्या समोर घेऊन येणार आहे. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. धन्यवाद.